पोलीस स्टेशननी एफआयआर दाखल केली म्हणतो ना आता एक जण बोलला. नाही केली कंप्लेंट. असे लोक ज्यांना माहित नाहीत ते पण 2 दिवसांनी फ्लाईट पकडायला जातील आणि इथं येतील. मग ते ओके टू बोर्ड हे दाखवून आम्ही प्रोसेस पुढे करू शकतो. शी फेअरला असतात ते बोटवरती जायचं. ऑफिस इकडे लँडमार्क ते आतमध्ये होते. आता माहित नाही अमाउंट आहे मिनिमम 2 लाख. सर साहेबांना एसीपी साहेबांना पण नाही भेटलं. सर एक सेकंड इकडे सांगितलं. जो है पेपर है जिनमें सबमिट करना हमारे आप उसका मत टेंशन लो, क्योंकि अकाउंट सब लाइन में सबका अकाउंट ये हो जाएगा. तो आप मत टेंशन लीजिए, सबको मिलेगा ना, टेंशन मत लीजिए. मैं सिंगल हूँ, आप लोगों की तरह, लेकिन मुझे रैंक या फिर ऐसा कंपनी होगी बता के कुछ लेना देना. मेरे एक पहचान वाले का है इधर एक सेपरेट ग्रुप बना लो, ठीक है. जिसका डॉक्यूमेंट हुआ वो एक अलग से एप्लीकेशन लिख दो, जिसका डॉक्यूमेंट पैसे का एक सेपरेट कर लो. इंडिविजुअल चाहिए हर एक का इंडिविजुअल. तीन ग्रुप बना लो. ये वाला ग्रुप सिर्फ डॉक्यूमेंट के लिए है, ये वाला ग्रुप आप किसी भी तरीके से अपने ऊपर कोई भी चार्जेस हो, कल को आपको किसी से निकालना है, कल को आपके ऊपर आधार कार्ड में कुछ अगर ऐसा कोई ऐसा कुछ भी मत करो. अभी जब हम लोगों ने पैसा फंस गया तो आपको निकालना है, वो पुलिस वाले निकाल देते हैं, आप लोग कुछ नहीं कर सकते. साइबर के गुरु में जाके कुछ हो जाए. खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ॲव्हॉन नेव्हिगेटर्स मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी होती, त्यांचं ऑफिस होतं. त्यांच्या मार्फतीने अनेक तरुणांना परदेशामध्ये शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून काही प्रोसेसिंग फी आणि इतर कागदपत्र वगैरे यांच्या नावाखाली काही रकमा घेतल्या गेल्या. त्यांचं म्हणजे परदेशात जाण्याचं तिकीट वगैरे पण काढून देण्यात आलं होतं. आणि ज्यावेळी मुलं एअरपोर्टला जायला पोहोचली तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे तिकीट कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या सोबत फ्रॉड झालेला आहे. अशा साधारण 75 मुलांची आमच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यामध्ये तपास चालू आहे. सगळे वेगवेगळ्या भागातले आणि वेगवेगळ्या परिसरामध्ये राहणारे काही परराज्यातले सुद्धा मुलं आहेत आणि एकूण 1,72,00,000 रुपयांच्या रकमेचं फसवणूक झालेली आहे. तो आरोपींचं ऑफिस खारघरमध्ये. ते महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणाहूनचे आहेत, काही परराज्यातले सुद्धा आहेत. गुन्हा दाखल झालेला आहे, यामध्ये आम्ही लवकरात आरोपींना अटक करू. उत्पन्न झालेलं आहे, बघू.